आज आपण मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता 3री सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 10 मधील विषय मराठी व गणित पाहणार आहोत. विभाग 1 मराठी. प्रश्न 1 व 2 साठी सूचना. खालील उतारा वाचा व त्याखालील प्रश्नांच्या उत्तरांचे पर्याय क्रमांक शोधा. गुरुपौर्णिमा, ज्येष्ठ पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा, नारळी पौर्णिमा, त्रिपुरी पौर्णिमा अशा प्रत्येक पौर्णिमेचे महत्त्व वेगळेच आहे. पण विद्यार्थ्यांना मात्र आषाढातील व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमेचे महत्त्व जास्त वाटते. कारण मनुष्य कितीही मोठा पदावर असला तरी, कामाच्या व्यापात गढला असला तरी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुची भेट प्रत्यक्ष घेता आली नाही तर स्मरणाने गुरुच्या रागाचे, प्रेमाचे बोल आठवत असतो. आज जो मी जगात यशस्वी आहे त्यात माझ्या गुरूंच्या कष्टाचा फार मोठा वाटा आहे असे मनोमन जाणत असतो. गुरूला भारतीय शास्त्रज्ञानात पहिला मान दिला जातो. प्रश्न पहिला. भारतीय शास्त्रज्ञानात पहिला मान कोणाला दिला जातो? गुरूला भारतीय शास्त्रज्ञानात पहिला मान दिला जातो. गुरूला. पर्याय क्रमांक 2. प्रश्न दुसरा. व्यास पौर्णिमा कोणत्या महिन्यात येते? इथं दिले तुम्ही पाहू शकता. आषाढातील व्यास पौर्णिमा म्हणजेच गुरुपौर्णिमा. व्यास पौर्णिमा कधी असते? आषाढात. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 3 व 4 साठी सूचना. खालील कविता वाचा व त्याखालील प्रश्नांच्या उत्तरांचे पर्याय क्रमांक शोधा. घरातला मी आहे छोटा, सगळ्यांचा माझ्यावर रुबाब मोठा, आजोबा म्हणतात अहो बारीकराव, खेळ व्यायामाचा करा सराव, बाबांची तर गोष्टच सोडा, रागावून म्हणतात वाढलाय घोडा, आई लावते अभ्यासाचा लकडा, लवकर उठा पुस्तक उघडा, दादा म्हणतो सदैव काम, वर मलाच म्हणतो आळशी राम, वाकुल्या दाखवून चिडवते ताई, रडलो तर म्हणते बागूबाई, हिरमुसल्या रडवेल्या मला बघून आजी म्हणते कुशीत घेऊन, मोठ्यांना काही अक्कल नाही, लहानांशी वागण्याची पद्धत नाही. प्रश्न तिसरा. घरातील छोट्या मुलाला कोण चिडवते? वाकुल्या दाखवून चिडवते ताई. पर्याय क्रमांक 1. छोट्या मुलाला ताई चिडवते. प्रश्न चौथा. आजोबा मुलाला काय करण्यास सांगतात? 1. लवकर उठून अभ्यास करण्यास, 2. खेळ व व्यायामाचा सराव करण्यास, 3. नियमित शाळेत जाण्यास, 4. पुस्तक वाचण्यास. पर्याय क्रमांक 2. आजोबा मुलाला खेळ व व्यायामाचा सराव करण्यास सांगतात. प्रश्न 5वा. पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखा. वाक्य. आपण या सामन्यात नक्की जिंकू. सर्वनाम म्हणजे काय? नावाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम. म्हणजे तो, ती, ते, आपण, आम्ही, तुम्ही म्हणजे नाव न वापरता वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम. मग सर्वनाम काय येईल? आपण. मग आहे का आपण? आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 6वा. मनोहर सकाळी लवकर उठतो. या वाक्यात अधोरेखित शब्दाची जात कोणती? मनोहर या शब्दाची जात ओळखायची आहे. मनोहर हे काय क्रिया आहे का? नाही. उठणे, येणे, जाणे, खाणे ही काय आहे? क्रिया. मग मनोहर काय आहे? मुलाचं नाव. म्हणून पर्याय क्रमांक 2. विशेषण येईल का? नाही. एखाद्या वाक्याबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दासाठी आपण विशेषण वापरतो. म्हणजे हरिण सुंदर आहे किंवा हरिण चपळ आहे. हरिण कसे आहे? चपळ. त्या वाक्यातील विशेष माहिती देण्यासाठी आपण तो चपळ हा शब्द वापरला आहे. म्हणजे चपळ हरणीबद्दल विशेष माहिती सांगण्यासाठी चपळ हा शब्द वापरलेला आहे. अशा पद्धतीने. आणि सर्वनाम म्हणजे नामाऐवजी वापरला जाणारा शब्द. तो, ती, ते, तुम्ही, आम्ही, आपण असं. म्हणून मनोहर काय आहे? नाम. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 7वा. चिमणी या शब्दाचा अनेक वचनी शब्द पर्यायातून शोधा. चिमणीचा अनेक वचनी काय होईल? चिमण्या. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 8वा. घोडा या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द पर्यायातून शोधा.
घोडाचा स्त्रीलिंगी शब्द काय होईल? घोडी. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 9. खालील पर्यायातून भूतकाळी वाक्य ओळखा. पर्याय क्रमांक 1 भारताने सामना जिंकला. पर्याय क्रमांक 2 भारत सामना जिंकेल. पर्याय क्रमांक 3 भारत सामना जिंकणार. आणि पर्याय क्रमांक 4 भारत सामना जिंकत आहे. हे सगळं काय आहे? चालू आहे आणि ही भविष्यात. म्हणजे भारताने सामना जिंकला हे काय झालं? भूतकाळी वाक्य. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 10. पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यावे? वाक्य. सुधाकरने विचारले, किती पैसे झाले? मग इथं काय विचारलंय? प्रश्न, म्हणून प्रश्नचिन्ह. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 11. सोबतच्या आकृतीतील अक्षरांपासून एक म्हण तयार होते. त्या म्हणीतील कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यावर पाणी या अर्थाचा शब्द तयार होईल? इथं म्हण तयार होते एक बघा. आपला, आपला हात जगन्नाथ, ही म्हण यातून तयार होते. यातलं काय सांगितले आपल्याला? पाणी हा शब्द तयार होण्याकरता कोणती अक्षरे घ्यावी लागतील? पर्याय क्रमांक 3 4थ्या व 5व्या क्रमांकाचे. प्रश्न 12. दुसऱ्याला दोष देत राहणे या अर्थाचा योग्य वाक्प्रचार पर्यायातून शोधा. दुसऱ्याला दोष देत राहणे म्हणजे खडे फोडणे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 13 व 14 साठी सूचना. खालील संवाद काळजीपूर्वक वाचून त्या खालील प्रश्नांची योग्य उत्तरे पर्यायातून शोधा. अरे विनोद, हा बघ केळीवाला, आपण केळी खाऊया. येथेच फुटपाथवर बसून खाऊया. केळ्यांची साल मी फेकतो हं. बघ कशी रस्त्यात मधोमध पडली. आता मी पण फेकतो. माझी पण रस्त्यातच पडली. पुरे झालं हे साली फेकणं. आता निघूया गणेश. अरे विनोद, वळून बघ जरा. आपण आताच खाऊन टाकलेल्या केळीच्या साल गोळा करतोय कुणीतरी. अरे मुलांनो, अशी रस्त्यावर केळीची साल फेकू नये. त्यामुळे रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्याचा पाय घसरून अपघात होऊ शकतो. ही साल कचराकुंडीत टाकावीत. अहो काका, चुकलो आम्ही, आम्हाला माफ करा. यापुढे अशी चूक नाही करणार आम्ही. बरं का गणेश? प्रश्न 13. हा संवाद किती व्यक्तींमध्ये झाला? पर्याय क्रमांक 1 3 व्यक्तींमध्ये. प्रश्न 14. संवादावरून योग्य विधान कोणते? केळीच्या साली रस्त्याच्या कडेला टाकाव्यात. पर्याय क्रमांक 2 केळीच्या साली रस्त्याच्या मध्यभागी टाकाव्यात. पर्याय क्रमांक 3 केळीच्या साली कचराकुंडीत टाकाव्यात. आणि पर्याय क्रमांक 4 साली सकट केळी खाव्यात. पर्याय क्रमांक 3 केळीच्या साली कचराकुंडीत टाकाव्यात. प्रश्न 15. खालील पर्यायातून योग्य जोडी शोधा. गाईचे काय असतं? वासरू. इथं काय दिलंय? पिल्लू. ही जोडी कशी आहे? चुकीची. म्हशीचे कोकरू असतं का? नाही, रेडकू. म्हणून ही जोडी सुद्धा चुकीची आहे. हरणाचे शावक, हे बरोबर आहे. शेळीचे पाडस असतं का? नाही, शेळीचे काय असतं? करडू. म्हणून पर्याय क्रमांक क. पर्याय क्रमांक 3 फक्त क. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 16 ते 18 साठी सूचना. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करा. परिच्छेदामध्ये काय करायचं? 16वा प्रश्न वाचायचा. त्याचा अर्थ आपल्याला समजत नसेल तर 17वा वाचायचा. 17वा प्रश्नाचा अर्थ समजत नसेल तर 18वा वाचायचा. कारण या तिन्ही प्रश्नांचा एकमेकाशी संबंध असतो. आता पाहूया आपण 16ला प्रश्न काय दिलाय? आश्विन शुद्ध डॅश डॅश या दिवशी रामाने लंकेमध्ये रावणाचा वध केला. अष्टमी दिवशी, पंचमी दिवशी, चतुर्थी दिवशी का दशमी दिवशी? आश्विन शुद्ध दशमी या दिवशी. दशमी. पर्याय क्रमांक 4. त्याची आठवण साजरी करणारा सण म्हणजे दसरा. पर्याय क्रमांक 3. आणि दशमी दिवशीच्या विजयादशमीच्या दिवशी भारतभर रावणाच्या प्रतिमेचे दहन केले जाते. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 19. अग्नी या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द पर्यायातून शोधा. अग्निपावक हा
समानार्थी शब्द आहे. अग्नीचा आग हा सुद्धा समानार्थी शब्द आहे. विस्तव हा सुद्धा अग्नीचा समानार्थी शब्द आहे. पर्याय क्रमांक 1, अनिल हा अग्नीचा समानार्थी शब्द नाही. प्रश्न 20, खालील शब्दाला जोडशब्द म्हणून जुळणाऱ्या शब्दाचा पर्याय क्रमांक शोधा. नदी, नाला. पर्याय क्रमांक ड. मग फक्त ड कुठं आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये. प्रश्न 21, शत्रूला सामील झालेला या शब्दसमूहाबद्दल येणारा शब्द पर्यायातून. शत्रूला सामील झालेला कोण असतो? हेर असतो का? नाही. विश्वासू? नाही. स्वार्थी? नाही. शत्रूला सामील झालेला असतो फितूर. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 22, दुर्गुण हा शब्द कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी आहे? वाईट, सगुण, सद्गुण, सद्बोध. पर्याय क्रमांक 3, सद्गुण. सद्गुणचा दुर्गुणचा विरुद्धार्थी शब्द आहे सद्गुण. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 23, नागपूरला महाराष्ट्राची उपराजधानी म्हणतात. या वाक्यातील पूर या शब्दाचा अर्थ कोणता? पूर म्हणजे नगर. नागपूरला महाराष्ट्राची उपराजधानी म्हणतात. या वाक्यातील पूर म्हणजे या वाक्यातील इथं जी पूर दिले ना त्याच्यासाठी नगर हा शब्द येतो. प्रश्न 24, वर्णमालेनुसार खालील शब्दाचा क्रम लावल्यास शेवटचा शब्द कोणता येईल? शेवटचा शब्द कोणता येईल? अ 1 नंबरला येईल आत्या. काका 2 नंबरला येईल काकी. 3 नंबरला मामा. 4 नंबरला येईल मामी. 5 नंबरला येईल. मग सगळ्यात शेवटी कोण आलं? मामी. पर्याय क्रमांक 1. खालील पर्यायातून शुद्ध वाक्याचा पर्याय शोधा. गवळी दूध घेऊन गडावर चालले होते. गवळी ह्याला पहिली वेलांटीला ही चुकलंच. गवळी दूध घेऊन उला उकार नाही. पर्याय क्रमांक 4 हा सुद्धा चुकीचा आहे. 2 चुकीचा आहे. 1 पण चुकीचा आहे. गवळी दूध घेऊन गडावर चालले होते. पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. विभाग 2 गणित. प्रश्न 26, 559 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? 1 नंबर दिले 569, 2 नंबर 549, 3 नंबर 559 आणि 595. पर्याय क्रमांक 3 559. प्रश्न 27, या आकृतीचे नाव पर्यायातून ओळखा. ही कुठली आकृती आहे? रेषाखंड. मग रेषाखंड पर्यायात आहे का? आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न 28, म ही विषम संख्या आहे तर त्या पुढील क्रमाने येणारी सम संख्या कोणती? म ची किंमत आपण 1 घेऊन बघूया. म बरोबर 1, 1 अधिक 1 बरोबर 2. ही काय आहे? समसंख्या. 1 अधिक 2 बरोबर किती येईल? 3. ही आलेलं उत्तर विषम संख्या आहे. 3 अधिक 1 बरोबर 4. ही सुद्धा समसंख्या आहे. आणि 2 अधिक 1 3 अधिक 1 बरोबर 4. ही सुद्धा समसंख्या आहे. परंतु इथं काय सांगितले? त्या पुढील क्रमाने येणारी समसंख्या कोणती? क्रमाने येणारी. मग पर्याय क्रमांक 1 म अधिक 1 बरोबर 2. पहिल्यांदा 2 येतो म्हणून पर्याय क्रमांक 1. प्रश्न 29, खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने गुणल्यास गुणाकार विषम संख्या येईल? पर्याय क्रमांक 3 201. प्रश्न 30, 11 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? पर्याय क्रमांक 1 60. 542 या संख्येची विस्तारित मांडणी कोणती? 442. 442 400 अधिक 2 अधिक 40. पर्याय क्रमांक 4. खालील पर्यायातील बरोबर विधान कोणते? 1 शतक म्हणजे 10 दशक. पर्याय क्रमांक 4. 33, 402 ही संख्या अंकात कशी लिहाल? पर्याय क्रमांक 3 402.
प्रश्न 34. 8 स्टार स्टार या संख्येतील स्टारच्या जागी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक 27 आहे, तर स्टारच्या ठिकाणी कोणता अंक आहे? इथं काय करायचं, 8 आहे असं ठेवायचं आणि त्याच्या पुढं 2 2 म्हणजे 822 करून बघायचं, 877 करून बघायचं, 833 आणि 811 करून बघायचं आणि किमतीतील फरक 27 आला पाहिजे. मग पर्याय क्रमांक 3 833 ही संख्या बसेल. प्रश्न 35. खालीलपैकी कोणत्या गटातील संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या आहेत? 607, 670, 687. हे बरोबर आहे. 547, 400 ही उतरली इथं, हा क्रम चुकीचा आहे. 784, 847 आणि 4 इथं उतरला. पर्याय क्रमांक 3 हा सुद्धा चुकीचा आहे. 945, 954, 940 हा क्रम सुद्धा चुकलेला आहे. मग पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न 36. 6, 9, 8 या अंकांपासून तयार होणारी लहानात लहान समसंख्या कोणती? लहानात लहान काय सांगितले? समसंख्या सांगितले 698. पर्याय क्रमांक 1. 37. 40 दशक इथं आपल्याला चौकोन दिलाय आणि 5 शतक, तर रिकाम्या चौकटीत योग्य चिन्ह पर्यायातून शोधा. तर 5 शतक करतोंड करून चिन्ह येईल. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 38. 2 डझन पेरूंची किंमत 48 रुपये आहे, तर 5 पेरूंची किंमत किती रुपये होईल? आता इथं आपण करून बघूया. 2 डझन पेरू म्हणजे एका डझनमध्ये किती असतात? 12. 2 डझनचे 24 भागिले 48. 2 डझन पेरूंची किंमत किती आहे? 48. 24 एके 24, 24 दोन्ही 48 म्हणजे एक पेरू 2 रुपयांना पडला. मग इथं किती पेरूंची किंमत काढायला सांगितली आहे? 5 पेरूंची. 5 दुनी 10. पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न 39. 750 मध्ये किती मिळवावेत म्हणजे 1000 होतील? 250. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 40. एका कार्यक्रमात 25 खुर्च्यांची एक रांग, त्याप्रमाणे 7 रांगा केल्या, त्यामध्ये 160 पाहुणे येऊन बसले, तर एकूण किती खुर्च्या रिकाम्या राहिल्या? आता इथं काय केलंय, 25 खुर्च्याची एक रांग सांगितले आणि तिथं रांगा किती आहेत? 7. मग काय करायचं, 25 गुणुले 7, 7 5 35, 5 गेले 3, 7 1 7, 7 2 14, 3 17, 175 वजा काय करायचं आहे आपल्याला, किती पाहुणे आले आहेत? 160 पाहुणे येऊन बसले, वजा 160. 7 मधून 6 गेलं, राहिले 1, 0 0, 15. पर्यायात आहे का 15? पर्याय क्रमांक 3. प्रश्न 41. एका कारखान्यात 554 कामगार काम करत होते, त्यापैकी 34 कामगारांनी काम सोडले. नंतर 250 कामगार कामावर नवीन आले, तर कारखान्यातील कामगारांची संख्या किती झाली? पहिल्यांदा किती होते? 554 कामगार, त्यापैकी 34 कामगारांनी काम सोडले. मग काय करायचं, 554 वजा 34 करायचं. 34 कामगारांनी काम सोडलेलं आहे ना. 4 मधून 4 गेले 0, 5 मधून 3 गेले 5 मधून 3 गेले, राहिले किती? 2 आणि वरचं 5, 520 राहिले. आणि त्यातून नंतर काय सांगितले, नंतर 250 कामगार नवीन आले, अधिक करायचं नंतर. आता अधिक किती आले ती? 250 अधिक 250, 0 5 आणि 2 7, 5 आणि 2 7, 770. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 42. 808 या संख्येला 8 ने भागले तर भागाकार किती येईल? 101. पर्याय क्रमांक 4.
45 वजा 15 भागिले 3 गुणुले 8 बरोबर किती? मग आता काय करायचं, आपला नियम काय, भागू बे व, म्हणजे पहिल्यांदा भागाकार, नंतर गुणाकार, नंतर बेरीज आणि वजाबाकी, हे असं असतं. मग इथं बेरीजचं आहे का, नाही. मग काय करायचं, 15 भागिले 3, 3 1 3 4 3 3 3 3 5 15, मग 5 गुणुले 8, 8 पंचे 40, 40 वजा 5, 40 मधून 40 वजा 45, मग उरले किती, 5. 5 एका उत्तरात आहे, पर्याय क्रमांक 4. प्रश्न 44. 18 या संख्येच्या चौपटीतून 30 या संख्येची दुप्पट वजा केल्यास किती उत्तर येईल? 18 या संख्येची चौपट करायची, म्हणजे 4 वेळा 18, 30. चौपटीतून 30 या संख्येची दुप्पट वजा केली, उत्तर किती येईल? पर्याय क्रमांक 1, 12. प्रश्न 45. खालीलपैकी कोणती आकृती चौरसाची आहे? हा चौरस आहे का, नाही. हा सुद्धा नाही, हा सुद्धा नाही. ड हा चौरस आहे, फक्त ड, पर्याय क्रमांक 4. प्रश्न 46. शेजारील चित्ररूप माहितीमध्ये एका बागेतील फुलझाडांची संख्या दर्शविली आहे. चित्ररूप माहितीचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांचे उत्तर शोधा. प्रश्न: कमळ व गुलाबाच्या झाडांच्या संख्येची बेरीज सदाफुली व फुलझाडाच्या संख्येच्या किती पट आहे? पहिल्यांदा आपण फुलं मोजून घेऊया. गुलाबाची फुले किती आहेत? 1 2 3 4 5 आणि 6. सदाफुलीची किती आहेत? 3 आणि 2 5. कमळाची किती आहेत? 4. आणि जास्वंदाची किती आहेत? 3. इथं काय सांगितले? कमळ व गुलाबाच्या फुलांच्या संख्येची बेरीज. कमळ आणि गुलाब 6 आणि 4 10. बेरीज सदाफुली या फुलझाडाच्या संख्येच्या किती पट आहे? सदाफुली किती आहे? 5, म्हणजे दुप्पट झाली. 5 आणि 5 10, दुप्पट. पर्याय क्रमांक 3.